आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे. काही वर्षांपूर्वी 1972 1872 1972ची गोष्ट आहे, 1972ची, की ज्यावेळी काही हेच विचार करणारे वैज्ञानिक विचार करणारे लोक होते. त्या वैज्ञानिक विचार करणाऱ्या लोकांना वाटलं की त्यावेळी त्यांनी काही ग्रुप्सनी एकत्र येऊन असं ठरवलं होतं की हे खोटं आहे. हो बरोबर बरोबर. हो, इथे कुठली समाधीच नाही आहे. ते सगळे आली होती लोक बघायला. आणि ती सगळी लोक तिथे बघायला आली होती आणि त्यांनी ठरवलं होतं की आम्ही हे खोलून पाहणार समाधी. त्यावेळी आपल्या पुण्यातलेच होते भाऊसाहेब, त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी मध्यस्थी करून काही सायंटिस्ट लोक होते, एका सायंटिस्टला बोलवलं, मोठ्या सायंटिस्टला, आणि त्यांनी जेव्हा तिथे काही पॅरामीटर्स लावले ज्याबद्दल मी मगाशी बोलले, त्या पॅरामीटर्स लावल्यानंतर सगळ्या प्रकारे टेस्टिंग केली गेली. सगळ्या प्रकारे टेस्टिंगमध्ये तिथे एक चैतन्य स्वरूपी ऊर्जा असल्याचं सिद्ध झालं. विज्ञानाला काय दाखवायचं आहे त्यापेक्षा हे कशापासून आलं आहे आणि ही ऊर्जा कशामुळे निर्माण होते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथे खरोखर चैतन्य स्वरूपी साम्राज्य असलेले ज्ञानेश्वर माऊली आजही साक्षात आहेत.